लोहा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आज प्रभाग क्रमांक 1 सायड रोड बळीराजा मार्केट या प्रभाग क्रमांक 1 मधील सायड रोड येथे आज आपली जाहीर सभा होत आहे। या जाहीर सभेत राज्याचे लोकनेते माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, माजी आमदार अमरभाऊ राजूरकर, केरबादादा बिडवई, कल्याण काका, पांडागळे साहेब, चंद्रसेन पाटील, डॉक्टर धोंडगे साहेब या प्रभाग क्रमांक 1 चे अधिकृत उमेदवार सचिन सुभाषराव सूर्यवंशी व मनीषाताई डोईपुढे, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मी स्वतः गजानन सूर्यवंशी। मागच्या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये 2018 ला आपण लोहा नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात दिलात आणि भारतीय जनता पक्षाला लोहा नगरपालिकेचा नगराध्यक्ष व 13 नगरसेवक आपण निवडून दिलात। त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो। तुम्ही आम्हाला संधी दिली या लोहा शहरात काम करण्यासाठी। एक काम लोहा शहरात खरंच विकासापासून खूप वंचित होतं आणि मागच्या काळामध्ये आम्ही जाहीरनामा आपल्या समोर सादर केला होता आणि जाहीरनामा सादर करण्यापूर्वी मी शहराच्या प्रत्येक टोकापर्यंत मी स्वतः काय समस्या आहे ते जाणून घेतल्या होत्या। त्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 सायड रोडच्या भागामध्ये कसल्या हे विस्तृत भाग आहे आणि इथं आतापर्यंत 4 निवडणुका झाल्या। इथले नगरसेवक फक्त निवडणुकीपुरतेच, तिथले नेते निवडणुकीपुरतेच आश्वासित करत होते। या भागामध्ये जे आता आपण सीसी रोड असे 2 रोड 1.25 कोटीचे त्या भागात रस्ते आणि 2.5 किलोमीटरच्या नाल्या, जिथं आवश्यक तिथं लाईट, नाली आणि स्वच्छतेचं काम पहिल्या 10 वर्षापेक्षा या 5 वर्षाचं काम प्रगतीपथावर केलंय। या भागात विस्तृत भाग असल्याने खूप कामे करण्यासारखी आहेत। आपण या भागातील भारतीय जनता पक्षाचे दोन्ही नगरसेवक पदाचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजय करून मला नगराध्यक्षपदी प्रचंड बहुमताने लीड द्या, भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात द्या। हे भाग विकासापासून वंचित राहणार नाही मी आपल्याला सांगतो, कारण आमची गॅरंटी घ्यायला राज्याचे माजी मुख्यमंत्री साहेब आपल्या समोर आलेले आहेत। भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते सुद्धा आपल्या लोहा शहरात येणार आहेत। ही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात लोहा नगरपालिका का द्यावी, विकासाच्या बाबतीत लोहा नगरपालिका भारतीय जनता पक्षात द्यावी याची गॅरंटी घ्यायला आमच्या समोर आपल्या समोर लोहा शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब, अशोकरावजी चव्हाण साहेब, भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते सुद्धा गॅरंटी आमची माझी व भारतीय जनता पक्षाच्या 20 ला 20 अधिकृत उमेदवाराची गॅरंटी घ्यायला येत आहेत। म्हणून मी आपल्याला कळकळीची विनंती करत आहे की आपण विकासाच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी सोबत राहिलं पाहिजे। भारतीय जनता पार्टीला आपण ताकद दिली पाहिजे, सत्ता दिली पाहिजे की जेणेकरून लोहा शहरातील भाग, अविकसित भाग विकसित झाला पाहिजे। मागच्या 5 वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाने जो वचननामा जाहीर केला होता साहेब, मागच्या 15 वर्षापासून लोहा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद पुतळ्याचं प्रत्येक वचननाम्यामध्ये, प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या काळातले नेते आश्वासित करत होते। त्यावेळेस त्यांच्या नेत्यांच्या नेतृत्वात सुद्धा लोहा शहरातील जनतेने विश्वास ठेवला होता, तरी ते पूर्ण करू शकले नाहीत। भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष व्हावा लागला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद पुतळा शिवाजी महाराजांच्या परिसरात उभारला। लिंबोटी धरणाच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न, प्रत्येक निवडणुकीमध्ये लोहा शहराला लिंबोटीतून पाणी आणू आणि शुद्ध पाण्याची सोय करू असे वचन आणि आश्वासित करत होते। निवडणूक झाली की ते निवडून आलेले माणसं आणि त्यांचे नेते हे कागदावरच राहायचं। लोहा नगरपालिकेच्या ताब्यात आपण भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात दिलात। आज लिंबोटी धरणाची योजना 66.5 कोटीची योजना मंजूर झाली साहेब, त्याचं काम बी प्रगतीपथावर आहे। जवळपास 40% काम झालेलं आहे। उर्वरित काम एका वर्षात होईल। लोहा शहरातील जनतेला शुद्ध पाणी मिळेल। शेवटच्या टोकापर्यंत
जिथं शेवटच्या टोकापर्यंत घर आहे त्या टोकापर्यंत लोहा शहरातली पाणी पुरवठ्याची पाईपलाईन जाईल आणि आपल्याला शुद्ध पाण्याची सोय लोहा नगर परिषदेच्या मार्फत आम्ही आपल्याला मंजूर करून आणून आपल्या सेवेत सादर केलेली आहे। लोहा शहराच्या नगरपालिकेच्या बिल्डिंगचा प्रश्न असेल, लोहा शहरातील मूलभूत सुविधेचा प्रश्न असेल, ते सर्व लोहा नगरपालिकेचा नगराध्यक्ष आपला नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून मी पूर्ण केलेला आहे। लोहा शहरातील नगरपालिकेच्या प्रांगणात जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवला। लोहा शहराच्या लोहा नगरपालिकेत मालकीत असलेल्या समाज मंदिराच्या जागेमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवला। लोहा नगरपालिकेच्या सभागृहाला प्रथम नगराध्यक्ष कैलासवासी माणिकरावजी पाटील पवार साहेबांचं नाव दिलं। हे नाव विकासाच्या बाबतीत आजपर्यंत राजकारण करण्यात आलेलं आहे। राजकारण केलं पण विकास केलं नाही। सगळं खोटं बोलून लबाड बोलून मतं घेतली, पण मी आपल्या समोर खोटं बोलून मतं घेतली नाही। मी काम करतो म्हणून मतं घेतली आणि काम आपल्या समोर करून दाखवलंय। येणाऱ्या काळामध्ये जे राहिलेले प्रश्न आहेत, ज्यामध्ये अंडरग्राउंड ड्रेनेजची स्कीम असेल, गार्डनचं स्कीम असेल, शेवटच्या टोकापर्यंत मूलभूत सुविधेचा प्रश्न असेल, रस्ते नालीचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, आपण लोहा नगरपालिकेचा नगराध्यक्ष आणि 20ला 20 नगरसेवक प्रचंड बहुमताने विजयी करा। येणाऱ्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये हे लोहा शहरातील राहिलेली कामं पूर्ण करून दाखवतो आणि माझ्यासोबत हे करत असताना भारतीय जनता पक्ष भक्कम साथ आहे। राज्याचे मुख्यमंत्री आहेत, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब आहेत, त्यामुळं लोहा शहराचा विकासापासून वंचित राहणार नाही। म्हणून मी आपल्याला परत एकदा नम्र विनंती करतो, लोहा शहरातील राहिलेले कामं पूर्ण करून घेण्यासाठी आपण भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात नगराध्यक्ष व 20 नगरसेवक निवडून द्यावं ही आपल्याला विनंती करतो। आणि भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात दिल्यानंतर विकास झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मी सांगतो आणि विकासाच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी सोबत राहावं अशी नम्र कळकळीची विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद भाऊ। नक्कीच लोहा नगरीतील जनता आपल्या विकासाला, आपण दाखवलेल्या परिवर्तनाला